नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यात पावसाची जोरदार धुमशक्री। जोरदार पावसात जनजीवन विस्कळीत। पोलादपूर तालुक्यातील गेल्या 4 दिवसांपासून पावसाची धडाकी व सलामी अद्याप सुरू असून जोरदार धुमशक्रीचा फटका अनेक गावातील रस्त्यांवर मार्गांना बसत आहे। तालुक्यातील गेले 4 दिवसात 2 ठिकाणची माती रस्त्यावर आल्याने प्रशासनाला युद्धपातळीवर कार्यरत राहावे लागत असून तात्काळ यंत्रणा घटनास्थळी पाठवत रस्ते मोकळे करण्यात येत असल्याने पोलादपूर प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे दिसून येत आहे। गेल्या 24 तासात 168 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आजपर्यंत 3409 मिलीमीटर पाऊस पडला आहे। गतवर्षी आजच्या दिवसांपर्यंत 3395 मिलीमीटर पाऊस पडला होता। पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना दरडीचा धोका असल्याने आपत्ती निवारण आराखड्यात दर्शवण्यात आले आहे। आतापर्यंत आलेल्या पावसात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली नसली तरी तालुक्यातील 2 मार्गांवर मातीचा ओसारा खाली आला होता, तर नुकताच आंबेनळी घाटात सातारा हद्दीतील मेटेतळ जवळ दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद होता। सद्यस्थितीत या मार्गावरील फक्त लहान वाहने मार्गस्थ होत आहेत। तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस पडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे। गेले 4 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईकडून येणारी अनेक वाहने तसेच अवजड वाहनांची संख्या देखील महामार्गावर कमी प्रमाणात दिसून येत आहे। माणगाव येथील वाहतूक वळवण्यात आल्याने अनेक वाहन चालक पर्यायी रस्त्याचा वापर करत आहेत। त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे। अनेक वाहने संथ गतीने मार्गस्थ होत असली तरी सणासुदीचा हंगाम लक्षात घेता या महामार्गावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे। त्याचप्रमाणे बाजारहाटसाठी सुद्धा गर्दी होत नसल्याने व ग्रामीण भागातील नागरिक मुसळधार पावसामुळे शहरी भागाकडे येत नसल्याने मुख्य बाजारपेठ भागात शुकशुकाट पाहावयास मिळत आहे। असे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।